लाडकी बहिणींचा लाडक्याचा 19वा हप्ता वाटपाबद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर 19वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे। याच्याबद्दल आनंदाची बातमी समोर आली। लाडक्याताईंनो, येणाऱ्या 20 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार अशा स्वरूपाची एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। मग कोणत्या लाडक्या बहिणीला 19वा हप्ता भेटणार? आणि लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी जर ह्या गोष्टी कंप्लीट केल्या त्यांना देखील 19वा हप्ता भेटू शकतो। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आनंदाच्या दोन बातमी अजून तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आणि येणाऱ्या लाडक्याताईंनो, बघा, पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली 19वा हप्ता वाटपाची तारीख आली आहे। दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला लाडक्याताईंनो सांगायला ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। बघा, निवडणुका आलेल्या आहेत। लाडक्याताईंनो, परत सांगतोय, निवडणुका आलेल्या आहेत। सरकार आपल्यासाठी आता काहीतरी करणार, एक गोष्ट लक्षात ठेवा। ही दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली। तिसरी आनंदाची बातमी देखील तुम्हाला याच व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करू। आजची लेटेस्ट आनंदाची बातमी तुम्हाला दाखवणार आहे, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला तर बघा लाडक्याताईंनो, 19वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याची खुशखबर तुम्हाला मी सांगणार आहे। तारीख, वाटपाची तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता मिळालेला नाही अशा कुणी लाडक्याताई आहेत का? पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ई-केवायसी तुम्ही योग्यरित्या केली आहे का? ज्या ठिकाणी ऑप्शन होय होय करायचं होतं त्या ठिकाणी होय होय केलंय का? कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचंय। तर लाडक्याताईंनो, खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला मी द्यायलोय, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा नाराजी या ठिकाणी व्यक्त होत आहे। एक मोठी बातमी आलेली आहे, TV9 ची बातमी आहे, तुम्हाला मी पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा, बऱ्याच लाडक्याताईंना, लाखो लाडक्याताईंना 19वा हप्ता भेटायचा अगोदरच 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये। मग त्या लाडक्या ताई या ठिकाणी खूप नाराज झालेल्या आहेत आणि त्या नाराज झाल्यानंतर आक्रमक देखील झालेले आहेत। त्याच्याबद्दल व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे ते पण तुम्हाला मी लाडक्या बहिणीचं सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्याच्यानंतर 19वा हप्ता केव्हा मिळणार, तारीख नेमकी काय असणार आहे हे तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आनंदाची बातमी आली लाडक्याताईंनो, निवडणुका पुन्हा लागलेल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुका असणार आहेत, मोठ्या निवडणुका असतात, खूप मस्त निवडणुका असतात लाडक्याताईंनो। या ठिकाणी सरकारचं लक्ष लागले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे, आणि निवडणुका आल्या की सरकार आपल्याला काहीतरी देतं हे सगळ्याला माहिती आहे, आणि याच्यामुळे सरकारकडे आपल्याला मागणी करायची लाडक्याताईंनो। आता थांबायचं नाही, सगळ्यांनी एकत्र यायचं आहे। तर चला वेळ वागेल तर व्हिडिओला सुरुवात करत आहे। सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवली TV9 ची, पहिली तुम्हाला बातमी दाखवली लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी आंदोलनाबद्दल पहिली बातमी दाखवली, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला गुड न्यूज देणार आहे, ती म्हणजे तारीख कधी असणार आहे 19व्या हप्त्याची, ती तारीख पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये नंतर सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर लाडक्याला बघा, सगळ्यात पहिली गोष्ट TV9 ची बातमी वाचा, मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेना, महिला आक्रमक या ठिकाणी झालेल्या आहेत, महिला आक्रमक झाले। बघा, लाडक्या बहिणी आता काय म्हणतात त्याआधी तुम्ही स्वतः या ठिकाणी बघा, नंतर तुम्हाला मी दाखवतो। बघा, लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांना मोठा प्रतिसाद दिला असून थेट राज्यातील महायुतीचे सरकार आलं, मात्र गेल्या 2 महिन्यापासून महिलांना हप्ता मिळाला नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत। बघा लाडक्याताईंनो, या ठिकाणी लाखो लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेत, थांबलेले आहेत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झालेल्या आहेत। त्यांनी कुठं आंदोलन केलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तुम्हाला आपण छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला या ठिकाणी 17वा 18वा हप्ता भेटला आहे का? कारण की तुम्ही एकट्या नाहीयेत लाडक्याताईंनो, या ठिकाणी लाखो लाडक्याताईंना हप्ते भेटलेले नाहीत। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे। चला आता वेळ न बघायला व्हिडिओला या ठिकाणी तुम्हाला पुढची गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे काय असणार आहे, हे आक्रमक कुठं झालेले त्या ठिकाणी बघू शकतात। बघा, या ठिकाणी TV9 ची बातमी तुमच्या या ठिकाणी दिसत आहे, सगळ्या गोष्टी डायरेक्ट तुम्हाला मुद्द्याकडे येतो लाडक्याताईंनो। भंडारा जिल्ह्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाले थेट रस्त्यावर उतरल्या। यावेळी त्यांनी निदर्शन करत आहे, काही वेळ मुंबई कोलकाता महामार्ग रोखला। राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता होती, शिवाय काँग्रेसने निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना हप्ता न देण्याकरता एक याचिका दाखल केली होती, त्यांनी हस्तक्षेप यावर केला होता।
2 महिन्यापासून महिला व लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, मात्र अजूनही खात्यामध्ये पैसे आले नाहीत. शेवट महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या. पोलिसांनी महामार्ग रोखणाऱ्या महिलांना काही वेळात बाहेर काढलं. नक्की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी येणार या प्रश्नाला सरकार लाडक्या बहिणीकडून सातत्याने विचारलं जात आहे, मात्र सरकारकडून यावर भाष्य केलं जात नाही. तुमच्या समोर दिसते बातमी लाडक्या ताईंनो, ही TV9 ची बातमी आहे. TV9 मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, भंडारा जिल्ह्यामधल्या बघा या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, रस्त्यावर उतरलेले आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करून विचारलेलं आहे सरकारला, आम्हाला मागच्या 2 हप्ते का नाही भेटले. आणि प्रश्न काय आहे त्यांचा? सोपा प्रश्न आहे. आमच्या घरामध्ये 4 चाकी नाही, आमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही, आमच्या घरामध्ये कोणी 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, आमच्या घरामध्ये ना कोणी लाडक्या बहिणी या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत. अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी पात्रतेमध्ये बसून देखील आम्ही गरीब असून देखील आम्हाला हप्ता का नाही भेटत, आमचे 2 हप्ते का बंद झाले, या ठिकाणी सरकारकडे हे प्रश्न विचारले जातात. KYC केली, KYC करताना या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, आम्ही बरोबर सगळं लिहिलंय, तरी पण आमचे हप्ते का बंद झाले. तर लाडक्या ताईंचे हे प्रश्नही लागलेत. आणि बऱ्याच ठिकाणी चुका या ठिकाणी बघा, KYC करताना या ठिकाणी सरकारने चुका केल्या. तुम्हाला ते सांगतोय चुका म्हणजे काय केलंय, त्यांनी रिमार्क काय टाकलंय, गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा असे स्वरूपाचे एरर टाकलेत की म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरदार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना विचारलं की खरंच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत का, तर या ठिकाणी लाडक्या ताई म्हणाल्या की आमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही, कोणी वेतन घेत नाही, काहीच करत नाही, तरी पण आमचे हप्ते का बंद झाले. सरकारकडे एकच प्रश्न विचारायला लागले लाडक्या बहिणी की श्रीमंतांना तुम्ही पैसे देऊन टाकायला, आमच्या गरीब लाडक्या ताईंचं काय नेमकं करायचंय. 2 महिने झाले आम्हाला हप्ते भेटले नाहीत. तर लाडक्या ताईंनो बघा, आपला हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. पण या ठिकाणी आंदोलक आक्रमक न होता शांततेच्या मार्गाने आपल्याला लढायचं, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. मी तुमचा गुरुदादा डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आक्रमक न होता एकदम शांततेच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. भले तुम्ही निदर्शनं करा, काय तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं ते करा, पण या ठिकाणी कुठं हिंसा होणार नाही, कुठं काय जाळपोळ होणार नाही किंवा काय तुमच्या पद्धतीने अशा स्वरूपात काही करू नका. फक्त या ठिकाणी सरकारकडे आपली मागणी मांडा. या ठिकाणी सरकारने आपल्याला या ठिकाणी आणि परत लाडक्या ताईंच्या वतीने मी सरकारकडे पण विनंती करत आहे, या सगळ्या लाडक्या ताई आहेत, लाखो लाडक्या ताई रस्त्यावर उतरले, याचा अर्थ त्यांना खरंच हप्ते भेटले नाहीत, त्या खऱ्याच गरीब आहेत. जर श्रीमंत असत्या, त्यांच्या घरात नोकरदार असत्या, तर स्वतःहून कोणी पुढे आलं नसतं. सरकारी नोकरदार घरात जर असेल तर कोणतीच लाडकी बहीण रस्त्यावर उतरणार नाही. खरंच ती गरीब लाडकी ताई आहे म्हणून रस्त्यावर उतरायली. त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या या ठिकाणी जे मागते हप्ते का थांबलेत हे बघायला पाहिजे आणि त्याचं उत्तर लवकरात लवकर द्यायला पाहिजे. तर सरकारकडे पण आपली ही विनंती आहे. लाडक्या ताईंनो सगळ्यांचा सपोर्ट आहे का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, ही दुसरी जी गुड न्यूज होती, कोणती गुड न्यूज होती तुम्हाला, ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. ते पण तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला बोललो होतो की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे, ते तुम्हाला दाखवले. बघा, साम टीव्हीची बातमी बघा, आजची बातमी 18 जानेवारी तुमच्या समोर बातमी दिसत आहे. 18 जानेवारीची बातमी, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, या दिवशी येणार जानेवारीचे 1,500 रुपये संभाव्य तारीख समोर आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही आनंदाची बातमी समोर आली. तुम्हाला मी सांगतो 20 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे येणार अशा स्वरूपाचे त्यांनी सांगितलेलं आहे. 5 तारखेला बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 5 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे, निवडणूक असणार आहे. 5 फेब्रुवारी पर्यंत काय असणार आहे, निवडणुका आहेत. 7 फेब्रुवारीला रिझल्ट लागणार आहे आणि 20 दिवसामध्ये येणाऱ्या महिलांच्या अकाउंटला पैसे येणार अशा स्वरूपाची एक महत्वाची बातमी आली आहे. तर 19वा हप्ता सर्व लाडक्या ताईंना भेटायला पाहिजे, ही गुड न्यूज आली. आता तारीख तर तुम्हाला मी सांगायला लागलोय, 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत सर्व लाडक्या ताईंना, 10 फेब्रुवारी पकडून चला, 10 फेब्रुवारी पर्यंत सर्व लाडक्या ताईंना पैसे येतील. 19वा हप्ता येईल, काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याच्या अगोदरच येतील, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आणि परत सांगतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. तुमच्यासाठी हा गुरुदादा नेहमी तुमच्या सोबत असणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. इथेच थांबतो. तुमचं नाव, जिल्हा सांगायचं, सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री